आता मोठ्या बातम्यांचा आढावा घेऊया। राज ठाकरेंनी उद्या बोलावली मनसे नेत्यांची बैठक। विधानसभेत झालेल्या पराभवावर बैठकीत चिंतन करणार। शिवतीर्थ निवासस्थानावर बैठकीचं आयोजन। अनेक ठिकाणी भाजपनं राज ठाकरेंना उमेदवार उभे करायला लावले। राज ठाकरेंनी भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली नसती तर आशादायी चित्र असतं, संजय राऊतांची टीका। निवडणूक आयोग मनसे पक्षाची मान्यता काढून घेण्याची शक्यता। एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं नसल्यानं पक्षाची मान्यता जाण्याची चिन्ह। माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांची माहिती। फक्त अमावस्या पौर्णिमेला राजकारण, पूर्णवेळ राजकारणात राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही। मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकर जाहीर होईल, गुणरत्न सदावर्ते यांची टीका। महादेव जानकरांनी वेगळी भूमिका घेतली तर सहमत नाही। मला महायुतीनं पुरस्कृत केलंय। जागा भाजपची असल्यानं माझा पाठिंबा भाजपलाच, रत्नाकर गुट्टेंकडून स्पष्ट। लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं? दाल में कुछ काला है। चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल। निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार, पटोलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना धनंजय चंद्रचूड जबाबदार। चंद्रचूड यांनी योग्य निर्णय दिला असता तर चित्र बदललं असतं, संजय राऊतांचा आरोप। सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेचच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। महाराष्ट्रात 0.75% आणि झारखंडमध्ये 1.32% मतदारांची नोटाला पसंती। मुंबईत 70,000हून अधिक मतदारांचं नोटाला मत।